भाषण नको माहिती सांगा. नाही माहिती तू सुरू करा भाऊ, ज्याला वाटेल ते मध्ये मध्ये सांगते. तुम्ही करा सुरू. तुमची पहिली पत्रकार परिषद आहे जुन्नरमध्ये, करा सुरू. मोठे साहेब नमस्कार. नमस्ते. नारायणगावमध्ये होत असलेल्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपल्या सर्व आदरणीय पत्रकार बंधूंचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आमच्या विधानसभा निवडणूक प्रमुख आणि पुणे जिल्ह्यातल्या एक झंझावती महिला नेतृत्व म्हणून परिचित असणाऱ्या आदरणीय आशाताई बुचके, आमचे तालुकाध्यक्ष संतोष नाना खैरे यांच्या उपस्थितीमध्ये आज जी पत्रकार परिषद आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत आम्ही आयोजित केली आहे, त्याचा मुख्य विषय हा जो आहे तो आपल्यापुढे मी मांडतो आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी गेल्या 9 वर्षामध्ये जे काम केलं, त्या कामाला लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून घर चलो अभियानच्या माध्यमातून सुरू आहे. हे घर चलो अभियान प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक बूथवर आमचे कार्यकर्ते करतायत. परंतु या अभियानाला अधिक गती देणं, लोकांशी संवाद साधणं, थेट सामान्य मतदारांशी बोलणं, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणं, यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब येत्या 12 ऑक्टोबरला आपल्या नारायणगावमध्ये येत आहेत. हा शिरूर लोकसभेतला प्रवास आहे. शिरूर लोकसभेमधील जुन्नर, आंबेगाव, खेड, आळंदी या 3 तालुक्याचा एकत्रित प्रमुख कार्यकर्त्यांचा संवाद कार्यक्रम नारायणगावमध्ये आहे आणि घर चलो अभियान देखील नारायणगावमध्ये आहे. आणि भोसरी, हडपसर आणि शिरूर हवेली या 3 तालुक्यातल्या प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद कार्यक्रम भोसरीमध्ये आहे आणि घर चलो अभियान देखील भोसरीमध्ये आहे. जाणीवपूर्वक आम्ही छत्रपती शिवरायांची पुण्यभूमी असलेल्या जुन्नर तालुक्याची निवड केलेली आहे. आदरणीय आशाताई बुचके गेली 4 टर्म जिल्हा परिषदेमध्ये काम करत आहेत. भारतीय जनता पार्टीचं काम अतिशय कमी वेळात वेगानं त्यांनी आपल्या खेड्यापाड्यात पोचवलं, बूथवर पोचवलं आहे. खूप चांगली कार्यकर्त्यांची रचना आणि ताकद त्यांनी उभी केली आहे आणि म्हणून जिल्ह्याने जाणीवपूर्वक आज 12 तारखेला नारायणगावची निवड केलेली आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याबरोबर राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील हे देखील येणार आहेत. त्याचबरोबर आमचे लोकसभेचे राज्याचे जे संयोजक आहेत संजय बाळा भेगडे असतील, आमचे प्रदेश सरचिटणीस विक्रांतजी पाटील असतील, मुरलीदाना मोहोळ असतील, आमचे प्रभारी आणि प्रदेश उपाध्यक्ष राजेशजी पांडे असतील, महेशदादा लांडगे असतील, राहुलदादा कुल असतील, जिल्ह्यातले सगळे नेते आणि पक्षाच्या जबाबदाऱ्या असलेले आमचे सर्व पदाधिकारी हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. 2 भागामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. पहिला भाग जो आहे तो आपल्या निलायम मंगल कार्यालयामध्ये जुन्नर, खेड, आळंदी आणि आंबेगावमध्ये शिरूर बेट पण येतं. या 3 विधानसभा मतदारसंघातील साधारणपणानं 350 कार्यकर्त्यांशी, म्हणजे प्रत्येक तालुक्यात 100 ते 125 अशी ती संख्या आहे. आणि आम्ही त्याच्यामध्ये घर चलो अभियानाच्या बरोबर बूथ सशक्तीकरण, बूथची रचना, पन्ना प्रमुख नेमणं, मतदारांशी संपर्क साधणं, नवीन मतदार नोंदणी करणं, पक्ष तिथं मजबूत करणं, याच्या आणि योजनांची अंमलबजावणी करणं, यासाठी 100 ते 125 कार्यकर्त्यांची निवड प्रत्येक विधानसभेत केलेली आहे. ते सर्व प्रमुख कार्यकर्ते अगदी ताईंपासून तर शेवटच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सगळे कार्यकर्ते त्याच्यामध्ये आहेत आणि प्रत्येक कार्यकर्त्याला 2 ते 3 बूथ वाटून देण्यात आलेले आहेत. या प्रत्येक 2 ते 3 बूथवरती हे कार्यकर्ते जाऊन बैठका घेतील, तिथल्या बूथची रचना करतील. आमची एक 11 जणांची कार्यकारी समिती बूथवरती तयार करतील. बूथचा व्हॉट्सअप ग्रुप करून तो प्रदेशला जोडला जाईल. योजनांची अंमलबजावणी आम्ही करू आणि मन की बातच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिन्याच्या दर रविवारी आदरणीय नरेंद्रजी मोदी देशाला मार्गदर्शन करतात, चांगली माहिती सांगतात. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणं, असं काम हे सगळे आमचे 100 सुपर वॉरियर्स करणार आहेत. या 100 सुपर वॉरियर्सची बैठक सभा नाही, बैठक फक्त आहे आणि या बैठकीमध्ये या 3 तालुक्यातल्या विधानसभेतल्या प्रत्येक कार्यकर्त्याशी बावनकुळे साहेब 1.5 ते 2 तास बोलणार आहेत. तिथं कुठेही भाषणाचा कार्यक्रम त्यांचा नसतो. ते प्रत्येक कार्यकर्त्याला विचारतात त्यांचा बूथ नंबर काय, किती बूथवर त्यांनी काम केलं, जबाबदारी त्यांच्याकडे काय आहे, लोकांचे अनुभव काय आहेत, आपण घर चलो अभियान किती केलं, लोकांपर्यंत किती पोचलो, सगळ्या समाज घटकात पोचतो का, याची थेट संवाद त्याचा होतो. आणि हा अतिशय आगळावेगळा कार्यक्रम आमच्या प्रदेशाध्यक्षांनी सुरू केला आहे. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह आहे की आपल्याला थेट प्रदेशाध्यक्षांशी बोलायला मिळेल. हा पूर्ण राज्यभर त्यांचा दौरा आहे. पुणे जिल्ह्यामध्ये मावळ, शिरूर आणि बारामती या 3 लोकसभा मतदारसंघात हा प्रवास आहे. तर आमच्याकडं निलायम मंगल कार्यालयामध्ये आपल्या नारायणगावला ती बैठक होईल. त्या बैठकीला नेते उपस्थित असतील, फक्त एवढे मोजकेच लोक असतील. या ठिकाणी बाहेरून आम्ही कोणालाही निमंत्रित करणार नाही, त्या ठिकाणी गर्दी करणार नाही. प्रत्येकाला आय कार्ड दिलेले, फाईल दिलेली, योजनांचं पुस्तक आम्ही देतोय, सगळी माहिती आम्ही त्या कार्यकर्त्याला देतोय. अगदी ताईंनी मतदार यादी देखील आम्ही त्या सगळ्या कार्यकर्त्यांना जुन्नर तालुक्यात देतोय.
हा पक्षाचा तो खाजगी कार्यक्रम आहे, तो सार्वजनिक कार्यक्रम नाही. आणि त्यानंतर मात्र सार्वजनिक कार्यक्रमाच्या निमित्तानं आपलं नारायणगावचं जे एस टी स्टँड आहे त्या ठिकाणी आपल्या स्वर्गीय श्रद्धेय वंदनीय विठाबाई आहेत त्यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करतील. त्याच्यानंतर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करतील. आणि साधारणपणानं बाजारपेठच्या परिसरामध्ये साधारणतः बाजारपेठमध्ये सगळे लोक येतात, सगळ्या जाती धर्माचे येतात, शेतकरी खरेदीच्या निमित्ताने येतात, ग्राहक असतात. आणि त्यामुळं मग सगळ्या वर्गातल्या लोकांशी भेटता येईल. त्यामुळं स्वतः बावनकुळे साहेब हातामध्ये माईक घेऊन त्या ठिकाणी या सगळ्या दुकानदारांशी बोलतील. मोदीजींच्या कामाबद्दल तुमचं मत काय, तुमचा अनुभव काय, कोणती योजना तुम्हाला समजली, थेट संवाद साधणार आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत. आणि साधारणतः 1.5 तासाचा हा संवादाचा कार्यक्रम आहे. आमचं घर चलो अभियानाचं पत्रक घरोघरी अगोदरच पोहोचवले, ते पत्रक स्वतः बावनकुळे साहेब लोकांना देणार आहेत. आणि याच कार्यक्रमामध्ये मेरी मिट्टी मेरा देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता करत असताना जो कार्यक्रम आमचा आहे या कार्यक्रमाचा कलश देखील त्या ठिकाणी मांडला जाणार आहे. मोदीजींनी जे काम केलं त्यांचा जो जीवनपट आहे त्याचा एक प्रदर्शनाचा कार्यक्रम होता, त्याची प्रदर्शनाची LED देखील त्या ठिकाणी लावली जाईल. पूर्ण एक भारतीय जनता पार्टीचं वातावरण बाजारपेठमध्ये तयार केलं जाईल आणि सगळ्या जाती धर्माचे लोक या ठिकाणी त्याच्यात सहभागी होतील. याच्यामध्ये विश्वकर्मा योजना जी नरेंद्र मोदींनी आणलेली आहे 12 बलुतेदारांसाठी त्याचं एक प्रेझेंटेशन होईल. त्याही समाजातील लोक त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्षांना भेटतील, विक्रेते भेटतील, दुकानदार भेटतील, कार्यकर्ते भेटतील, युवक महिला या ठिकाणी येणार आहेत, आदिवासी भागातून कार्यकर्ते येणार आहेत. साधारणतः 2 ते 3 हजार प्रमुख सगळे कार्यकर्ते या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. आणि तो कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला आहे. आपल्या पत्रकार बंधूंनाही माझं निमंत्रण आहे की समारोपाच्या निमित्तानं तिथं बावनकुळे साहेब बोलणार आहेत, सगळ्यांशी भाषण करणार आहेत. त्यावेळी आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं. आणि बाकी थेट संवादाचा कार्यक्रम आहे, रॅलीमध्ये कुठेही भाषण नाही आणि ते एकटेच त्या ठिकाणी बोलणार आहेत. त्यामुळे सभेचा कार्यक्रम फार मोठा नाही, थेट मतदारांशी संवाद, थेट जनतेशी संवाद, त्यांच्या प्रतिक्रिया असा हा कार्यक्रम आहे. एक प्रकारे ही एक संकल्प यात्रा आहे की आम्हाला त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सगळ्या जागा त्या ठिकाणी जिंकायच्या आहेत आणि पुन्हा तिसऱ्यांदा त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्रजी मोदी दिसले पाहिजे आणि जगात भारत महासत्ता झाली पाहिजे. यासाठी केलेलं काम मांडणं, लोकांच्या प्रतिक्रिया घेणं आणि लोकांना पुन्हा आमच्याबरोबर चला 2024साठी असं आव्हान करणं, असा हा या प्रकारचा कार्यक्रम आहे. सध्या आमच्या समोर फक्त लोकसभा हे टार्गेट आहे. लोकसभेसाठी ताई आम्ही सगळे कार्यकर्ते काम करतोय. विधानसभेचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा नंतर आम्ही विचार करू. परंतु ताईंनी जे काम भारतीय जनता पार्टीचं उभं केले त्यामुळं जुन्नर तालुक्याची निवड प्रदेशाध्यक्षांनी केलेली आहे. त्यामुळं जुन्नर तालुक्यातल्या नारायणगावच्या कार्यक्रमाला तालुक्याच्या दृष्टिकोनातून देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारची कार्यकर्त्यांना आणि जनतेला देखील माझी नम्र विनंती आहे. धन्यवाद. नारायणगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची त्याचा निवडणुकीवर परिणाम नाही. प्रश्न असा आहे की ही कुठल्याही प्रकारचं भूमिपूजन, उद्घाटन किंवा त्या ठिकाणी कुठली घोषणा असा कुठलाही पक्षीय कार्यक्रम तिथे नाहीये. छाप पडणार नाही. नाही, छाप काय पडायची आहे, ती वास्तविक पाहता ते भेट देत आहेत. जो आमचा पक्षाचा वैयक्तिक कार्यक्रम आहे तो निलामला होणार आहे आणि या ठिकाणी जी रॅली आहे ते मोदीजींच्या 9 वर्षाच्या कारकिर्दीवर आहे. वाणी साहेब मी वारंवार तुम्हाला सांगितलं स्थानिक राजकारणाशी काही संबंध नाही. ग्रामपंचायतला पक्ष आणि ग्रामपंचायत पक्षाचे चिन्ह होत नाही. ऐका ना, तुम्ही त्या निवडणुकीमध्ये नाना वगैरे सहभागी असणार आहे. शेवटी फॅक्ट आहे. ह्या सगळ्या कार्यक्रमाचा निवडणुकीवर परिणाम होणार नाही का? हा कार्यक्रम वाणी साहेब हा कार्यक्रम गेली 1 महिन्यापासून सुरू आहे. 12 ऑक्टोबरची तारीख खूप दिवसापूर्वी फायनल झाली. त्याच्यानंतर ग्रामपंचायतीची निवडणुका लागल्यात आणि मग आम्ही त्याच्याबद्दल अधिकाऱ्यांशी बोललो. ते म्हणजे भूमिपूजन काय आम्ही रितसर सगळ्या कार्यक्रमाची परवानगी घेतलेली आहे. त्यामुळे शासकीय सगळे परवानगी घेतलेली आहे आम्ही. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीचा काहीच संबंध नाही. स्थानिक विषयी चर्चा होणार. हा देशाचा विषय आहे. केंद्र सरकारच्या संबंधातला हा कार्यक्रम आहे. त्यामुळे स्थानिक विषय याच्यामध्ये अजिबात काही नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये तुमचा संभाव्य उमेदवार कोण असणार आहे? नाही, आमच्याकडे भारतीय जनता पार्टीमध्ये असं असतं की केंद्रीय समिती याचा निर्णय करते. जागा कोणाला, उमेदवार कोण, हे सगळे निर्णय दिल्लीतून होतात. त्यामुळे इथं स्थानिक आम्ही कमळ आणि मोदीजी बस हेच आम्हाला माहिती आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी ते सांगितले कमळ आणि मोदीजी दोन पाहायचं. उमेदवार आम्ही पाहत नाही. उमेदवार आमचा जो असेल तो आमचा खासदार इथं आपला ठरलेला आहे आणि 100% लोकसभेचा उमेदवार हा कमळाचाच असणार आणि निवडून सुद्धा तोच येणार. त्याच्यामध्ये काही दुमत नाही. बाहेरचं कोणी आहे झालं तर तो कमळाची नाही. प्रश्न काय आहे की आम्हाला माहित नाहीये, ते दिल्लीला माहिती आहे, पण आम्हाला फक्त कमळ माहिती आहे. ते कमळ आणि तेवढं
आपल्याला निवडून आणायचं, हीच आमची भूमिका. आणि हे बघा, असे एकमेव बावनकुळे साहेब प्रदेशाध्यक्ष आहेत की आज बूथवर त्यांचं बारीक लक्ष आहे. बूथसाठी 100 सुपरवायझर्स नेमलेत, प्रत्येकाला जबाबदारी दिली, 3 बूथ दिले. इतकं बारकाईने प्लॅनिंग करणारा आणि थेट कार्यकर्त्याशी बोलणारा जनतेत जाणं दुसरा कोणी प्रदेशाध्यक्ष नाही. इतका अभिनव आणि डायरेक्ट लोकांमध्ये जाण्याचा कार्यक्रम बावनकुळे साहेबांनी हातात घेतलेला आहे. आता लोकसभेची तुमची सूत्री ठरली की बाबा अमलाचं उमेदवार असं, मग विधानसभेचं पण असं असतं. विधानसभेच्या संदर्भामध्ये पुन्हा आमची कार्यकारी समिती आहे, आमची कोर कमिटी आहे भाजपची, ती याच्याबद्दल निर्णय घेईल. पण आमचा साधारणतः भाजप म्हणून प्रयत्न आहे, आम्हाला जास्त आमदार मिळाले पाहिजेत, आमचे आमदार झाले पाहिजेत, म्हणून आम्ही ताकदीने प्रयत्न करणार आहोत. अशा वेळेला तर महायुतीचं काय नाही, महायुतीचं होईल ना, ते नेते मंडळी 3 पक्षाचे ठरवतील, जागा वाटप त्यांचं होईल. पण आम्ही संघटना म्हणून पाहिजे अशी जर भूमिका असेल, नाही, जिथं सर्वेच्या आधारे जिथं ज्याची ताकद आहे त्याचा विचार होतो. आम्ही आमची ताकद अधिक निर्माण करतोय, ज्याला वाटतं त्यांनी त्यांची अधिक ताकद निर्माण करावी. आम्ही आमची ताकद निर्माण करतोय. आम्ही इतकं बूथला गेलो, इतकं लहान मायक्रो प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे. आमचे सगळे लाभार्थी त्यांच्यापर्यंत योजना पोहोचवणं, हे सगळं प्रचंड बारकाईने काम चाललं आहे. नुसतं फ्लेक्सवरचं आमचं काम चाललं नाही, प्रत्यक्ष गावागावात घराघरामध्ये आमचं काम चाललं आहे. त्याच्यामुळे ते रिपोर्टमध्ये आपोआपच प्रदर्शित होणार आहे आमचं काम. सर्वत्र शहरी भागात तरी भाजपचा बोलबाला दिसतोय, परंतु ग्रामीण भागामध्ये शेतकरी वगैरे मोठ्या प्रमाणावर आहे. शेतकरी बऱ्यापैकी भाजपला टार्गेट करत असतो किंवा थेट केंद्रावर टीका करत असतो, त्याबाबत काय सांगा? नाही, हे बघा, हे कसं आहे, विरोधी पक्षातल्या काही लोकांची कायम भाजपच्याबद्दल एक भूमिका आहे की भाजप शहरातले लोक भाजपला फॉर आहेत. मग इतक्या प्रचंड जागा 2 टर्मला जर शहरातले लोक असते तर आले नसते केंद्रात. सगळ्यात जास्त आमदार महाराष्ट्रात निवडून आले नसते. ग्रामीण भागात किंबहुना अधिक जनाधार आता भाजपचा वाढलेला आहे. आता एका बाजूला शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहे, काही सोडवत आहेत, बाजारभावावर खाली होत असतात. मग एकच पंतप्रधान असे आहेत नरेंद्र मोदी की त्यांनी विचार केला आणि आज जुन्नरचा विचार करतात. आपला किती आकडा आहे? 65,000 शेतकऱ्यांच्या अकाउंटला पैसे येत आहेत. राज्य पण ते करत आहे. तर हे फक्त मोदीजींनी सुरू केलं, दुसरं कोणाची हिंमत नाही आता कमी करायची किंवा मागे जाण्याची. आणि वाढवावं लागेल. तुम्हाला आपण तहसीलदारांचा रिपोर्ट दिलाय, तुम्हाला जिल्ह्यात सगळ्यात जास्त काम तुमच्या जुन्नर 14 हप्ते झाले आणि त्याचे 34 कोटी ह्या फक्त जुन्नर तालुक्यात आले. हे शेतकऱ्यांना एवढा मोठा पैसा आपल्याकडे येतोय. आणि त्याच्यामुळं आणि आता ज्या योजना बघा, सगळ्या ज्या नरेंद्र मोदींनी योजना आणलेल्या आहेत, तुम्ही सगळ्या योजनांची लिस्ट काढून बघा, एकदम सामान्य माणूस ठरलेत. सामान्य गोरगरीब महिलांसाठी योजना आहे, युवकांसाठी योजना. आता विश्वकर्मा 12 बलुतेदार ज्यांचा कोणी विचारच केला नव्हता, त्यांना कधीच रिझर्वेशन बजेटमध्ये नव्हतं, आज त्या ठिकाणी त्यांच्यासाठी योजना आणली. मग त्यांना आपण ट्रेनिंग देणार आहोत, 15,000 रुपये साहित्य खरेदी देणार आहोत. 1 लाख पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी 2 लाख, फक्त 5% व्याजाने त्यांना मिळणार आहे. आणि ऑनलाईन फॉर्म सुरू होते, वशिला नाही, जो ज्याचा दाखला क्रिया ऑनलाईन फॉर्म भरेल त्याला योजना मिळते. मोदींच्या कोणत्या योजनेत वशिलेबाजी नाही, ऑनलाईन फॉर्म जातात आणि ऑनलाईन निवड होते. भाजपच्या सगळ्या ज्या योजना तुम्ही केंद्र सरकारकडून राबवल्या जातात त्या 100% ग्रामीण भागात खेडोपाडीत सगळ्यांना त्याचा लाभ भेटतो असं तुम्ही छाटू लोकांनी सांगू शकता? नाही, आम्ही आता प्रत्येक गावात जसं PM किसानचं ग्रामीण भागात शेतकऱ्यांपर्यंत योजना केली, लक्षात घ्या. आता आमचं टार्गेट त्यासाठीच बूथची रचना आहे, त्यासाठी 100 लोक नेमलेत की आमची विश्वकर्मा ही प्रत्येक माणसापर्यंत गेली पाहिजे. आयुष्यमान भारत ग्रामीण भागातल्या प्रत्येक माणसापर्यंत गेली पाहिजे. लक्षात घ्या, योजना शेवटच्या माणसापर्यंत जाण्यासाठीच ही रचना केली. कारण पक्षाचा जनाधार वाढवायचं म्हणजे काय, गोरगरिबांच्या आम्ही उपयोगाला आलो पाहिजे. आणि त्यासाठी कार्यकर्त्यांचं ट्रेनिंग, प्रदेशाध्यक्षांची कार्यशाळा आणि प्रत्येकाला जबाबदारीचं वाटप, हे यासाठीच आम्ही करतोय. हे तुम्ही आता विचार करा ना, आभा कार्ड कोणी सुरू केलं, आयुष्मान भारत कोणी सुरू केलं आणि त्याच्यासाठी कॅम्प घेऊन गावोगावी आमचे कार्यकर्ते पूर्ण गावं, जसं की तुम्ही येणेरे गाव बघितलं, तिथे सुद्धा आभा कार्ड 80% झालं. दाखवा ना तुम्ही अशा पद्धतीच्या योजना ज्या घरोघरी जाऊन केल्या जात आहेत, लोकांना बोलवलं जात आहे आणि त्यांच्याकडून करून घेतलं जात आहे. आता दुसरी आपण महिला बालकल्याणमधून योजना काढली की ज्याच्यामध्ये आपण पाहतोय की ज्याला एक वडील नाही किंवा आई नाही अशा बाळांना 0 ते 18पर्यंत आपण 2250 रुपये महिन्याला आणि 27,000 रुपये वर्षाला होत आहेत. एका आईला जर 3 बाळं असतील तर तिच्या 2 बाळांना द्यायचं सुद्धा प्रोव्हिजन ठेवलं आहे. ते बाळ लहान असो ते 18 वर्षापर्यंत ते पैसे त्यांना मिळणार आहेत. म्हणजे ही आत्तापर्यंत कोणी असा विचार केला का हो? म्हणजे आज उज्ज्वल असेल, स्वजल, आपण पाहतो की याची योजना, जलजीवन मिशनची योजना की माझ्या माय भगिनीच्या डोक्यावरचा हंडा खाली उतरलाच पाहिजे, घर तिथं कोंडाळी गेलीच पाहिजे. प्रत्येक महिलेला उज्ज्वलच्या माध्यमातून जे खऱ्या अर्थाने तिची घरातली गरज आहे तो सिलेंडरचा संकल्पना कोणी आणली. म्हणजे बारीक बारीक गोष्टींमध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी, या देशाच्या पहिल्या पंतप्रधानांनी इतक्या सूक्ष्मतेने विचार करून प्रत्येक छोट्या घटकाला
केंद्रबिंदू मानून काम केलं आहे. असं काम खरोखरच आजपर्यंत केलंय का? तुम्ही ते सांगू शकाल का? दाखवू शकाल का? होऊ शकत नाही. आयुष्यमान भारत कार्ड असेल, एक मिनिट आयुष्यमान भारत असेल किंवा इतर कार्डचं आपण सांगताय, परंतु तालुक्यातील जी काही आरोग्य यंत्रणा आहे ती तशी व्हेंटिलेटर असल्याची पाहायला मिळते. जुन्नरचं शासकीय रुग्णालय असेल, नारायणगावचं असेल तर तिथं तेवढ्या सुविधा मिळत नाही. काही दिवसापूर्वी आपले जे काही इंग्रजी सरपंच आहे त्यांनीच तिथं इशारा दिला होता की लाईटची सुविधा असेल, तर याविषयी काय सांगा? नाही, लाईटची सुविधा तुमच्या लक्षात नाही आलं. येणेरेच्या सरपंचांनी जे सांगितलं ती रात्री मी स्वतः बहीर साहेबांशी बोलली, माझ्या मोबाईलवर चेक करा. जुन्नर जुन्नरच्या आवारात एवढं मोठं हॉस्पिटल उभं राहिलं, CO स्वतः तिथे आले होते आणि संपूर्ण काळोखात आहे. कारण काय? एक मिनिट. कारण काय तर त्यांचं हँडओव्हरच झालेलं नाही आहे. जे जुन्नर शहराच्या आतमध्ये हॉस्पिटल होतं, जे RH होतं ते रस्त्यावर आलं, परंतु एवढी वर्ष बांधून झाल्यानंतर सुद्धा, सुरू झाल्यानंतर सुद्धा त्याचं हस्तांतरित झालं नसल्यामुळे नगरपालिकेचे CO हात वर करतायत. मग ते लाईट बिल भरायचं कोणी? त्या ठिकाणी PWD सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाही. रात्री मी स्वतः बहीर साहेबांशी, कारण आमचा स्वतः भारतीय जनता पार्टीचा तो सरपंच आहे अमोल भुजबळ, आणि त्याने मला ताबडतोब फोनवर घेतलं. मला विचारलं की ताई इथे असं उत्तर दिलं जात आहे, आपण तातडीने त्याची दखल घेऊन बहीर साहेबांना सांगितलं ते हँडओव्हर करून द्या, म्हणजे लोक अंधारात राहणार नाही. आरोग्य सुविधांच्या बाबतीत अनेकदा पेशंटला अडचण येते, त्यांना पुढे जायला लागतं, या सुविधांसाठी आपण आसपास पटेल स्थानिक लेवलचे प्रश्न आपण सातत्याने मांडत असतो, ते सोडवायचे त्या ठिकाणी प्रयत्न करतो. प्रशासन बघा, प्रशासनात दिरंगाई होऊ शकते, तिथं आम्ही संपर्क करू, वेळप्रसंगी कारवाई करायला लोकांवर. परंतु तुम्ही जर बघितलं असेल तर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि नंतर आता राष्ट्रीय आरोग्य अभियान, केंद्राच्या इतिहासामध्ये एवढे पैसे दिले नाही. एवढे इमारती बांधायला दिले, ॲम्ब्युलन्सला पैसे दिले. आता बघा, साधं प्रधानमंत्री मातृवंदना योजना, गरोदर महिलांसाठी 5,000 रुपये द्यायची केंद्राने योजना दिली. म्हणजे PSC मध्ये उपकेता अनेक योजना केंद्राच्या आहेत. इन्फ्रास्ट्रक्चरला पैसे दिले. आता ह्या प्रशासकीय जे आस्थापना असते ती राज्याच्या अखत्यारीत असते, जिल्ह्याच्या असते, तिथं आम्ही सुधारणा करू. तुमच्या काही सूचना आहे, जर कोणी चुकत असेल तर कारवाई करायला आम्ही सिव्हिल सर्जनला कॉन्टॅक्ट. प्रश्न विचारला होता ज्यावेळेला महेश दादा लांडगे याच्या त्यावेळेला, योजना कल्याणकारी शासन आपल्या दारी असा आपण एक उपक्रम राबवतो. त्या उपक्रमाअंतर्गत तुम्ही काय सांगता? आम्ही लोकांच्या उमऱ्यावर जाऊन त्यांचे प्रश्न आम्ही सॉल्व्ह करतो. वस्तुतः मात्र तालुक्यातील काही अबला महिला किंवा विधवा महिला तहसील कार्यालयात जातात, तिथे हेलपाटे मारतात, तिथं कुठलाही अधिकारी त्यांना कुठल्याही प्रकारची उत्तर देत नाही किंवा त्यांचं शंकेचं समाधान करत नाही. अशी परिस्थिती आहे, यावर काय सांगा? नाही, असा जर प्रसंग असेल आणि तुम्ही आमच्या लक्षात आणून दिलं किंवा त्या व्यक्तीने कॉन्टॅक्ट केलं तर संबंधित अधिकाऱ्याला आम्ही त्याचा जाब विचारू. शासन आपल्या दारी एक प्राथमिक स्वरूपात केलेला तो कार्यक्रम आहे, त्याने काही 100% लोकांपर्यंत योजना पोहोचणार नाही. आपल्याला पोहोचवायचे राहिले लोकांना, आपण काम करू. आपण त्या लोकांचे, आता आम्ही पण आमच्या पातळीवर आम्ही जातीचे दाखले किंवा उत्पन्नाचे दाखले त्याचे कॅम्प आम्ही घेत असतो, तसे त्याचे कॅम्प घेऊ. पण जर तक्रार जर अशी असेल, जाणीवपूर्वक एखादा अधिकारी दुर्लक्ष करत असेल, दाखले मागं पाठवत असेल, तर ते तुम्ही निदर्शनास आणून द्या, तिथं कारवाई करू, त्यांच्या मागं लागू. त्यांच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महागाई कमी करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून होईल का? होतोच आहे. तो कायम सुरू असतो. लक्षात घ्या, ही जी हे बघा, महागाई ही अनेक विषय त्याला कारणीभूत असतात आणि एका निर्णयावरून ते होत नाही. अनेक निर्णय गेला तर त्याच्यावर त्याचा परिणाम दिसतो. नाही, शरद पवार यांनी विचारलं, अतिशय तुम्ही विचारलं, आज कोरोनाच्या काळानंतर जर भारताची परिस्थिती पाहिली ती नक्कीच उंचावण्याचं काम पंतप्रधानांनी त्या ठिकाणी केले. आपण कधी पाकिस्तानचा विचार केलाय का? आपण कधी श्रीलंकेचा विचार केलाय का? फक्त विरोधक ओरडतात म्हणून ते का? नरेंद्र मोदी विकासासाठी सर्वसामान्य माणसासाठी झटण्याचं काम करतोय. त्याच्या डोक्यात 24 तास फक्त मला देशासाठी काय करता येईल, मला माणसांसाठी काय करता येईल, त्याच्या कुरघोड्याच्या भागीत कुठं काही पडत नाही. विरोधक फक्त एक की नरेंद्र मोदी हटाव, एवढीच भूमिका आहे. विकासाबद्दल कोण बोलते काय? विकासाबद्दल कुठं कोण काय सांगते? फक्त मोदींना नाव ठेवायची, मोदी कसे वाईट आहेत सांगायचं, भारतीय जनता पार्टी कसं हे करतं, काय देशाच्या हितासाठीच काम करते, सगळ्यासाठी. एवढे योजना राबवते, लोकांसाठीच राबवतोय ना, वैयक्तिक त्याच्या स्वार्थासाठी राबवतात का ते? आणि म्हणून या सर्व गोष्टीचं काम केलं असेल. महागाई आपण बाकीच्या देशांची जर तुलना केली तर आज बाकीच्या देशांमध्ये सिलेंडरचे भाव काय आहेत? कोरोनाच्या काळानंतर जी परिस्थिती, मग 12-13 मध्ये सिलेंडरचे भाव काय होते? काळा ते जरा थोडीशी माहिती. बाकीच्या देशांमध्ये आपण मतदान करत नाही, कोरोना अख्ख्या जगामध्ये होता. त्यानंतर कोरोनाची परिस्थिती कशी काय झाली
हे संदर्भात मी सांगतोय कोरोना फक्त भारतातच नव्हता, संपूर्ण देशामध्ये त्यांची अर्थव्यवस्था काय झाली आणि आपली अर्थव्यवस्था खाली गेली का वरती आली हे जर प्रामुख्याने लोकांना समजून त्या ठिकाणी आपण सांगितलं पाहिजे. आणि भारत तेरा साली ना बातमी जे होता भारत तेरा साली फक्त 4 महिने गॅसचे सिलेंडरचे भाव होते. तुमच्या सरकारच्या काळामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी